विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर अमन बगाडे, तत्वज्ञान विभाग प्रमुख, न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, अहमदनगर. मी आज आपल्या पुढे एका नवीन विषयाच्या अनुषंगाने आलेलो आहे. हा नवीन विषय म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या वर्षीपासून द्वितीय वर्ष BA या वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम योजलेला आहे. या नवीन अभ्यासक्रमाला अनुसरून या वर्षापासून एक नवीन अभ्यास पद्धती स्वीकारण्यात आलेली आहे आणि ती आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. ही चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम जी आहे ती क्रेडिटच्या स्वरूपात आहे, श्रेयांकाच्या स्वरूपात आहे. आणि श्रेयांकाच्या स्वरूपात असल्यामुळे प्रत्येक वर्षी प्रत्येक विषयाशी संबंधित 3 क्रेडिट म्हणजे 3 श्रेयांक विद्यार्थ्यांना मिळवायचे आहेत. आणि या 3 श्रेयांकाची विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाच्या पेपरशी संबंधित परीक्षा द्यायची आहे. त्या अनुषंगाने हे 3 श्रेयांक गांधी विचार या विषयासाठी सुद्धा घेण्यात आलेले आहे. आणि याच अनुषंगाने गांधीयन थॉट किंवा गांधी विचार हा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. तर द्वितीय वर्ष BA या वर्गाच्या गांधी विचार या अभ्यासक्रमासाठी या वर्षापासून त्याला CBCS 2019 पॅटर्न असं संबोधण्यात येणार आहे. आणि त्या अनुषंगाने गांधीयन थॉट किंवा गांधीयन फिलॉसॉफी नावाचा हा विषय द्वितीय वर्ष BA या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या विषयासाठी जो सिलेबस या वर्षापासून लागू करण्यात येत आहे तो सिलेबस याप्रमाणे आहे. याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपण आता म्हणजे सेमिस्टर 3 आणि 4 असे पाहणार आहोत. प्रथम वर्षासाठी आपण 2 सेमिस्टरचा अभ्यास केलेला आहे, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2. आणि या वर्षापासून सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 असे एकूण 2 सेमिस्टरचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्या अनुषंगानेच आपण या ठिकाणी जो सिलेबस घेतलेला आहे तो म्हणजे शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून लागू होत आहे. आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी या विषयाचा अभ्यासक्रम याप्रमाणे पाहत आहोत. त्याच्यासाठी या विषयाचं 3ऱ्या सेमिस्टरसाठी जे काही शीर्षक घेण्यात आलेले आहे ते म्हणजे गांधीयन पॉलिटिकल फिलॉसॉफी, म्हणजे गांधीजींचे राजकीय तत्वज्ञान अशा शीर्षकाचा हा विषय तुम्हाला शिकायचा आहे. आणि त्या अनुषंगाने एकूण 3 क्रेडिट या ठिकाणी योजण्यात आलेले आहेत. त्यातील पहिलं क्रेडिट याप्रमाणे आहे. त्या पहिल्या क्रेडिटमध्ये जे काही मुद्दे अभ्यासासाठी घेण्यात आलेले आहेत ते याप्रमाणे: गांधीजी ॲज अ पॉलिटिकल फिलॉसॉफर किंवा ॲज अ पॉलिटिकल लीडर. याचा मराठीतून अर्थ होणार आहे की गांधीजी हे एक राजकीय नेते किंवा राजकीय नेतृत्व. त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो गांधीजीज मिनिंग ऑफ फ्रीडम ॲज अ पॉलिटिकल व्हॅल्यू. गांधीजीज मिनिंग ऑफ फ्रीडम ॲज अ पॉलिटिकल व्हॅल्यू. तर एक राजकीय मूल्य म्हणून गांधीजींच्या अनुषंगाने
स्वातंत्र्याचा अर्थ हा या इंग्रजी शीर्षकाचा अर्थ असणार आहे, मराठीतला अर्थ असणार आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे द इंडियन स्ट्रगल फॉर फ्रीडम. द इंडियन स्ट्रगल फॉर फ्रीडम. आता यामध्ये आपल्याला पाहता येईल की मराठीमध्ये याचं भाषांतर करताना भारतीय स्वातंत्र्य लढा असं करता येईल. भारतीयांनी जो काय स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्याची या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून हा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. त्याचबरोबर त्यानंतरचा जो चौथा मुद्दा आहे तो म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ मीन्स अँड एंड्स इन इंडियन पॉलिटिकल लाईफ. म्हणजेच साधन साध्य विचाराची समस्या ही भारतीय राजकीय जीवनाशी संबंधित कशी आहे त्याबद्दल या ठिकाणी विचार केला जाणार आहे. त्यानंतर द इंडियन कन्सेप्ट ऑफ स्पिरिच्युअलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. म्हणजेच राजकारणाचे आध्यात्मिकरण ही राजकारणातील एक भारतीय संकल्पना या नात्याने आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर गांधीयन व्ह्यू ऑफ नेचर अँड फंक्शन्स ऑफ द स्टेट ॲज अ पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन. राज्य हे एक राजकीय संस्था म्हणून त्याचे स्वरूप आणि कार्य याबद्दल गांधीजींनी विशद केलेले जे काही विचार आहेत ते विचार या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. हे एवढे मुद्दे पहिल्या युनिटमध्ये असणार आहेत. तर दुसरं जे युनिट किंवा दुसरं जे क्रेडिट आहे ते क्रेडिट याप्रमाणे आहे. गांधीजी कन्सेप्ट ऑफ स्वराज, 4 डायमेन्शन्स ऑफ स्वराज. त्याच्यामध्ये पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशियल अँड मॉरल असे 4 स्तंभ आपण पाहणार आहोत. म्हणजे या ठिकाणी गांधीजींची स्वराज्य संकल्पना आणि स्वराज्य संकल्पनेचे 3 पैलू किंवा 4 पैलू. गांधीजींचे स्वराज संकल्पनेचे 4 पैलू. त्याच्यामध्ये ती संस्था राजकीय असते, ती आर्थिक असते, ती सामाजिक असते आणि ती नैतिक सुद्धा असते. असे 4 पैलू आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. त्यानंतर गांधीजीच कन्सेप्ट ऑफ विलेज स्वराज. म्हणजेच गांधीजींची ग्राम स्वराज्य संकल्पना. गांधीजींची ग्राम स्वराज संकल्पना. त्यानंतर सेल्फ सफिशियंट विलेज. गांधीजींची स्वयंपूर्ण ग्रामाची किंवा स्वयंपूर्ण गावाची संकल्पना. त्यानंतर स्टेटलेस सोसायटी. याचा अर्थ होतोय की राज्यविहीन समाज संकल्पना. त्यानंतरची संकल्पना आहे ते कन्सेप्ट ऑफ सर्वोदया. गांधीजींची सर्वोदय संकल्पना. त्यानंतर सत्याग्रह ॲज अ वे ऑफ मास मुवमेंट. सत्याग्रह हे सामाजिक जन आंदोलनाचा मार्ग या स्वरूपात आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतरची पुढची कन्सेप्ट घेतलेली आहे ते द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे लोकशाही व्यवस्था आणि तिची कार्य या स्वरूपामध्ये आपल्याला गांधीजींना अनुसरून
लोकशाहीचे एक ठराविक चित्र किंवा लोकशाहीचा एक ठराविक चौकट आणि लोकशाहीची वेगवेगळ्या प्रकारची कार्य हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। या ठिकाणी हा दुसरा क्रेडिट जो आहे तो दुसरा क्रेडिट या ठिकाणी संपतोय आणि तिसऱ्या क्रेडिटमध्ये या प्रकारे अभ्यासक्रम घेतलेला आहे तो म्हणजे नॉन व्हायलंट नॅशनलिझम, म्हणजे अहिंसक राष्ट्रवाद, इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध, गांधीयन क्रिटिक ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑफ वॉर, गांधीजींची युद्ध संस्थेवरील टीका, वर्ल्ड युनिटी थ्रू पीस, जागतिक ऐक्य, शांततेच्या माध्यमातून जागतिक ऐक्य, आणि त्याच्या पुढे डिसआर्मामेंट, निशस्त्रीकरण, इरेडिकेशन ऑफ वॉर थ्रू मेंटल अँड मॉरल प्युरिफिकेशन ऑफ मॅन। म्हणजे या ठिकाणी गांधीजींना युद्धबंदी अपेक्षित आहे, पण ती युद्धबंदी कशा स्वरूपात, तर मानवाचे मानसिक आणि नैतिक शुद्धीकरण करून, याचा अर्थ मानवाचे मानसिक आणि नैतिक शुद्धीकरण करून युद्धबंदी अशा प्रकारचे या ठिकाणी विचार आपल्याला पाहायचे। त्यानंतर द डॉक्ट्रिन ऑफ पंचशील इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स, गांधीजींनी जो पंचशील सिद्धांत सांगितला तो पंचशील सिद्धांत आंतरराष्ट्रीय राजकारणातील पंचशील सिद्धांत या स्वरूपात आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर राईट्स अँड ड्युटीज ऑफ सिटीजन, या ठिकाणी त्या राष्ट्राचा जोही नागरिक असेल त्याचे काही हक्क आणि कर्तव्य सुद्धा असतात, हक्काबरोबर काही कर्तव्य सुद्धा असतात। त्याच्या बाबतीमध्ये गांधीजींनी काय सांगितलेले ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। याप्रमाणे आपण एकूण ह्या अभ्यासक्रमामध्ये गांधीजींचे राजकीय विचार जे आहेत ते विचाराशी संबंधित त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यासाठी काही बुक्स रीडिंगसाठी दिलेले आहेत, ते म्हणजे सिलेक्शन फ्रॉम गांधी, एन.के. बोस यांचं हे पुस्तक आहे, एन.के. बोस या लेखकाचं पुस्तक आहे, नवजीवन प्रकाशन। द पॉलिटिकल फिलॉसॉफी ऑफ महात्मा गांधी, जी.एन. धवन यांचं हे पुस्तक आहे, नवजीवन प्रकाशन। तर आपल्याला मराठीमध्ये जर पाहायचं झालं तर गांधी विचार दर्शन खंड 12वा राजकारणावरती आधारित आहे, त्या खंडाचा आपण या ठिकाणी विचार करता येईल। आणि त्याचबरोबर गांधी विचार दर्शन खंड 20 अहिंसा विचार हा सुद्धा खंड आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला गांधीजींचे हे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल। आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या एवढ्या स्वरूपामध्ये अभ्यासक्रम समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गांधीजींच्या प्रत्यक्ष अभ्यासक्रमालाच सुरुवात करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून गांधीजींच्या पहिल्या गांधी विचार या द्वितीय वर्षाच्या पहिल्या क्रेडिटच्या पहिल्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत। धन्यवाद।